नमस्कार. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून तरीसुद्धा विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या भागांमध्ये अजूनही तीव्र अशी उष्णतेची लाट जी आहे ही सक्रिय आहे. तर मान्सून जो आहे महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत पोचू शकतो, संपूर्ण महाराष्ट्र हा कधीपर्यंत व्यापला जाऊ शकतो, सध्या मान्सूनची स्थिती काय आहे, त्याचबरोबर उद्या महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या भागांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे वादळ वाऱ्यासह पाऊस हा होण्याची शक्यता आहे, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की मान्सूनची स्थिती ही कुठपर्यंत आले. अशाच महत्त्वाच्या पावसासंदर्भातल्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण 24 मे साठीची म्हणजे उद्या रविवारी हवामान जो आहे कसं असेल, कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे हे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मान्सूनची स्थिती कशी आहे, तर अरबी समुद्र, श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरामधील काही भागांमध्ये मान्सूनची प्रगती सुरू झाली असून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये तो थोडा आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. आपण जशी शक्यता वर्तवली होती की 26 मे पर्यंत मान्सून जो आहे हा केरळमध्ये दाखल होईल, मात्र तसं न होता आता थोडासा आणखीन उशीर होण्याची शक्यता आहे. तर जर पाहिलं तर पाहू शकता मान्सून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची स्थिती ही अजूनही तयार झालेली नाही आहे. सध्या जर पाहिलं तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगांची निर्मिती होऊन हलका ते मध्यम पाऊस जो आहे स्थानिक भागांमध्येच पडताना दिसत आहे. काही भागांमध्ये हवामान कोरडं राहत आहे, तर काही भागांमध्ये थोडासा संध्याकाळच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसतोय. मात्र जसं जसं हा जो मान्सूनचा पट्टा आहे वरच्या भागामध्ये सरकेल तसं असं हवामानामध्ये अजून बदल होऊन महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे हा वाढायला सुरुवात होईल. सध्याची जर तुम्ही इमेज पाहिलीत तर या इमेजनुसार पाहू शकता, सध्या जर दाखवतं यामध्ये ॲक्च्युअल डेट ज्या आहेत सध्याच्या निळ्या कलरने दाखवलेल्या, तर 23 मे म्हणजे आजच्या दिवसानुसार जर आपण पाहिलं तर श्रीलंकेच्या वरच्या भागापर्यंत, अरबी समुद्रापर्यंत हा मान्सूनचा पट्टा हा पोचलेला आहे. तर याचा अर्थ पाहिलं तर पाहू शकता 16 तारखेपासून मान्सूनची प्रगती सुरू झाली अंदमानापासून. त्याच्यानंतर 18 ते 22 श्रीलंकेचा अर्धा भाग जो आहे हा व्यापलेला आहे. त्याच्यानंतरनं पुढे जर आपण पाहिलं तर 23 मे पर्यंत म्हणजे आजच्या दिवशी थोडासा वरच्या पट्ट्यामध्ये सरकलाय. आता केरळमध्ये येण्यासाठी अजून 3 ते 4 दिवस हे जाऊ शकतात. याचा अर्थ 27 ते 28 मे पर्यंत हा पोहोचू शकतो आणि पुन्हा 5 ते 6 जूनपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर येण्याची ही शक्यता असणार आहे. तर यानुसार आपण सध्याची हवामान कसं आहे तर पाहूयात. आत्ताची जर तुम्ही सॅटेलाईट इमेज जर पाहिलीत तर आत्ताच्या सॅटेलाईट इमेजनुसार या मॅपनुसार पाहिलं तर आपण पाहू शकता कोल्हापूरच्या त्याचबरोबर या खालच्या भागांमध्ये हुबळी असेल, कर्नाटकच्या भागांमध्ये पावसाचे ढग जे आहे दिसून येत आहेत. त्याचबरोबर थोड्याफार कमी प्रमाणामध्ये चिपळूण, त्याच्यानंतर पुणे सातारा इथे वरच्या भागांमध्ये सुद्धा, अहमदनगरच्या वरती बीड भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाचे ढग हे दिसून येत आहेत. सोलापूरमध्ये सुद्धा हे दिसत आहेत. तर सध्याची ही सॅटेलाईट इमेज आहे, यानुसार हे हवामान दिसतंय. आता राज्यातील जर तापमानाची स्थिती पाहिली तर कशी आहे, तर 23 मे रोजी म्हणजे आज तापमानामध्ये थोडा खूप जास्त फरक दिसून आला. म्हणजे काही भागांमध्ये जास्त तापमान, तर यामध्ये कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्र यामध्ये खूप कमी झालेलं आहे तापमान. तर जळगावसाठी तापमान हे जास्तच होतं, 43.6 सेल्सिअस इतकं. मालेगावसाठी 41.6 सेल्सिअस इतकं होतं. नाशिकसाठी पाहिलं तर 35.5 सेल्सिअस, कोल्हापूरसाठी 34.6 सेल्सिअस इतकं होतं. त्याचबरोबर महाबळेश्वरसाठी 26.8 सेल्सिअस इतकं तापमानाची ही नोंद झाली आहे. म्हणजे काही भागांमध्ये खूप जास्त आणि या भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे त्या भागांमध्ये जे ढगाळ हवामान आहे त्यामुळे वातावरणामध्ये जो कमी झालेलं आहे तापमान हे कमी झालं आहे. तर विदर्भामध्ये उष्णतेची लाट जी आहे ही अजूनही तीव्र आणि सक्रिय आहे, तीव्र जे झालेली आहे. त्यामुळे तापमानामध्ये पुन्हा या भागामध्ये वाढ दिसते. विदर्भामध्ये अकोलासाठी 44.9 होतं आजचं तापमान, अमरावती 45.4, भंडारा 45 सेल्सिअस, चंद्रपूरसाठी 46,
ते 47 सेल्सिअस दरम्यान. नागपूरसाठी पाहिलं तर 45 सेल्सिअस इतकं जे आहे हे तापमान हे गेलेलं आहे. आणि या भागांमध्ये दिवसासोबतच रात्रीचं तापमान जे आहे हे जास्त राहत असल्याने नागरिकांमध्ये हीट स्ट्रेसचा जो धोका आहे, हेटस्ट्रोकचा, हा वाढलेला आहे. तर सध्या कोणत्या भागांमध्ये पावसाची स्थिती आहे? आत्ता जर आपण पाहिलं तर सातारा, कोरेगाव, माण असेल, खटाव या परिसरांमध्ये ढगाची निर्मिती होऊन काही ठिकाणी गारपीट आणि हलका पाऊस हा झालेला आहे. त्याचबरोबर नाशिकच्या पूर्व भागामध्ये मालेगाव, नांदगाव असेल, येवला या परिसरामध्ये दुपारनंतरनं स्थानिक पाऊस जो आहे हा झालेला आहे. मात्र हे ढग जे आहे त्यानंतरनं लवकर कमी झाले. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पैठण असेल, अहिल्यानगर, शिरूर, माळशिरस आणि सांगली भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्थानिक सरी ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत. तरी या पावसाचा विस्तार आजच्या दिवशी तरी मर्यादित राहिलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने माहिती दिली होती त्यानुसारच पावसाचा विस्तार हा आजच्या दिवशी तरी कमी दिसतोय. आता उद्या रविवार 24 तारखेसाठीचं हवामान हे कसं असेल ते पाहूयात. तर यानुसार जर पाहिलं या मॅपमध्ये तर कर्नाटकच्या भागांमध्ये पुन्हा सीमेवर पाऊस जो आहे हा जोरदार दिसतोय. त्याचवेळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे संपूर्ण हा जो महाराष्ट्राची ही पट्टी आहे, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी असेल, पुणे असेल, बारामती असेल, नाशिक असेल, कल्याण, डोंबिवली, चिपळूण असेल, कोल्हापूर, त्याचबरोबर या भागामध्ये सुद्धा हा दिसून येतोय. त्याचवेळी लातूर, त्याच्यानंतर बीड असेल, नांदेड, छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे, त्याच्यानंतर गडचिरोली हा जो विदर्भ आहे, सगळ्या भागांमध्ये हवामान हे कोरडं आहे. आणि यानुसार जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा जो सगळा भाग आहे यामध्ये तापमान जे आहे हे जास्त राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट ही अजून तीव्र असणार आहे त्या भागांमध्ये पुन्हा एकदा 24 मेसाठी. तर पाहिलं तर पाहू शकता विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये उष्णतेची लाट ही कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर असेल, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळच्या काही भागांमध्ये तापमान हे 45 सेल्सिअसच्या पुढे हे जाऊ शकतं. काही ठिकाणी 46 ते 47 सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ही हीटवेव्ह जी आहे, उष्णतेची लाट ही अजून जास्त प्रमाणामध्ये तीव्र आणि सक्रिय होणार आहे विदर्भासाठी. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, तर मध्य महाराष्ट्र जो आहे यामध्ये 38 ते 41 सेल्सिअस दरम्यान तापमान जे आहे हे राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मराठवाडा 40 ते 43 सेल्सिअसपर्यंत तापमान जे आहे हे राहण्याची शक्यता आहे. यानंतर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची हे शक्यता असणार आहे. तर पावसाची शक्यता असलेले भाग कोणकोणते आहेत? नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याचे काही भाग, सातारा, सांगली पूर्व भाग, सोलापूर पश्चिम भाग, बीड आहे, छत्रपती संभाजीनगर या मॅपमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्यानुसार या भागामध्ये पाऊस असेल. कोकणामध्ये कशी स्थिती असेल तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारी भागामध्ये कोकणामध्ये हलक्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र जास्त मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाची शक्यता खूप कमी आहे. अंदाज सध्या तरी नाही, फक्त हलक्या सरी ज्या आहेत त्या पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोणकोणत्या भागासाठी अलर्ट दिलेत तर रेड अलर्ट जो आहे उष्णतेचा अकोलासाठी आहे, अमरावतीसाठी आहे, वर्धासाठी आहे. या भागांमध्ये तीव्र अशी उष्णतेची लाट आणि गरम रात्रीचा इशारा दिलेला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट उष्णतेच्या लाटेचा नागपूरसाठी आहे, त्याच्यानंतर चंद्रपूरसाठी आहे, गोंदिया आणि गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट आहे उष्णतेच्या लाटेचा. त्याच्यानंतर पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अलर्ट जो आहे हा पुणेसाठी आहे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, बीड आहे, लातूर आहे, नांदेड, सांगली या जिल्ह्यांसाठी आहे. तर अशा पद्धतीने उद्यासाठीचं हवामान असणार आहे. आपण 3 ते 4 दिवसांसाठीचा अंदाज जो आहे हा एकत्रित दिलेला नाही आहे. मात्र त्याच्यानंतर कसं हवामान जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदलतं आहे. जे काही आपण मॉडेलनुसार जे अंदाज देतो सध्या मॉडेलमध्ये खूप जास्त प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे फक्त उद्याचा जो अंदाज आपण दिलेला आहे त्यानुसार
मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये तापमान पुन्हा एकदा जास्त राहणार आहे. 47 सेल्सिअसपर्यंत हे तापमान जाण्याची शक्यता आहे. यानंतरचं हवामान कसं असेल, पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मान्सूनची प्रगती कशी राहते, वादळ वाऱ्यासह पावसाची शक्यता कुठे बनते, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.